नमस्कार मित्रांनो, आज आपण नोकरी बघामध्ये कोणत्याही भरतीविषयी माहिती नाही बघणार. आपण आज बघणार आहोत ते म्हणजे योजने रिलेटेड माहिती, ते पण बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना आहे, जी की तुम्ही 5वी पासून स्कॉलरशिप साठी अप्लाय करू शकताय. तसेच जर बांधकाम कामगार आपल्या घरात आई वडील आपले असतील तर तुम्ही अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर पदवीसाठी सुद्धा अर्ज करू शकताय. MSc साठी अर्ज करू शकताय. जर हा व्हिडिओ पालक बघत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ मुलांना दाखवा, आणि जर मुलं बघत त्यांनी नोंदणी केली असेल आई वडिलांची किंवा नोंदणी झाली असेल तर त्यांनी आई वडिलांना व्हिडिओ दाखवा व आपल्या जवळच्या सेंटरमध्ये किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रामध्ये जाऊन या स्कॉलरशिपचा अर्ज भरा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला जवळपास 10,000 ते 60,000 रुपये यापर्यंतची स्कॉलरशिप मिळवायची एक संधी बांधकाम कामगार विभाग देत आहे महाराष्ट्र शासनाचा. 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये प्रतिवर्ष मिळतात. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000, तसंच पदवीधर जर असाल तुम्ही तर 20,000 रुपये, आणि पदव्युत्तर पदवीसाठी 25,000 रुपये महामंडळ देत आहे. मुलांच्या MSc खर्च जो आहे तोही महामंडळ देणार आहे. तसंच 10वी आणि 12वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास त्याचे पण जे पैसे असतील 10,000 रुपये तुम्हाला महामंडळातर्फे मिळणार आहेत. या सगळ्या भरती, या सगळ्या योजना जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाहिजे असतील तर आत्ताच तुम्ही इथं व्हॉट्सअप ग्रुप दिलाय नोकरी बघाचा. इथं नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर क्लिक करा आणि तुम्ही या आपल्या ग्रुपचे मेंबर व्हा. इथं व्ह्यू चॅनलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या लिंकला फॉलो करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला इथं जी लिंक दिली लिंक डायरेक्ट MA महा BOCW म्हणजे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ याची लिंक आहे. इथं न्यू क्लेम मध्ये जर तुम्ही अगोदर या भरतीसाठी जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंद केली असेल आपल्या आई वडिलांची, किंवा आई वडिलांनी जर बांधकाम कामगार म्हणून स्वतः नोंद केली असेल तर आपल्याला फक्त इथं या वेबसाईटवरती क्लिक करायचं, इथं यायचं आहे आणि आपल्याला जर तुम्ही नवीन क्लेम करणार असेल तर न्यू क्लेमवर क्लिक करायचं, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, प्रोसीड टू फॉर्म करायचा. इथं मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असल्यास इथं क्लिक करायचं आहे. पण तो जर अर्ज नसेल तर आपल्याला प्रोसीड टू फॉर्म करायचा. इथं सगळी तुम्हाला माहिती विचारली, सगळी माहिती भरायची, पण माहिती पुढे बघणार आहोत. सगळी माहिती भरायची आणि अर्ज करायचा आहे हे सांगायचा व्हिडिओ बनवायचा पाठीमागचा एकमेव उद्देश असा होता की तुम्ही अवेअर व्हा, तुम्ही जागृत व्हा या भरतीसाठी, तुम्ही अवेअर व्हा, तुम्ही जागृत व्हा या स्कॉलरशिपसाठी. आणि जर तुमच्या आई वडिलांची बांधकाम मुलं असाल तर तुम्हाला इथं ही कागदपत्र दिलेली आहे, ती कागदपत्र गोळा करायचे आहेत, ज्यामध्ये तुमच्या आई किंवा वडिलांचं ज्यांच्या नावावरती हिचे आधार जे रजिस्ट्रेशन आहे बांधकाम कामगारचं त्यांचं आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, ज्यांच्या नावाने स्कॉलरशिपचा अर्ज भरायचा आहे म्हणजे स्वतः ती मुलं, त्यांचं आधार कार्ड, त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, 10वीची मार्कशीट, चालू बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा पाठीमागच्या वर्षीची मार्कशीट लागेल, आयडेंटिटी कार्ड लागतील, इत्यादी सगळी कागद आपल्याला स्कॅन करायचे आहेत आणि मग हा फॉर्म भरायचा आहे. ह्या फॉर्मची सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे की हा कुठेतरी फॉर्म आपल्याला फिजिकली मिळतोय झेरॉक्सच्या दुकानामध्ये, तो भरायचा आणि जमा करायचा. तर मित्रांनो, असं अजिबात नाहीये. हा फॉर्म किंवा ही स्कॉलरशिप पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीनं नाही आहे, कधीच नव्हती. ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला महामंडळाच्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ह्याचे फॉलोअप घेता येईल, ह्याचा स्टेटस बघता येईल. त्यानंतर मित्रांनो, ह्या फॉर्म भरायची जी लास्ट डेट, बऱ्याच जणांचं असं होतं की लास्ट डेट म्हणजे हे कधीतरी म्हणजे संपणार आहे स्कॉलरशिप आणि त्याच्या आत आपल्याला भरायचं आहे. तर असं नसतंय. दरवर्षी या भरतीसाठी तुम्ही दरवर्षी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकताय. अर्ज करताना फक्त आपण या गोष्टीचं भान ठेवायचं आहे की आपण जर 10वी 12वी झाली किंवा फर्स्ट इयरला आपण BA BCOMच्या आहात तर फर्स्ट इयर संपायच्या अगोदर अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं फर्स्ट इयर संपायच्या अगोदर तुमच्या खात्यावरती, तुमच्या आईवडिलांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतील. इथं पूर्ण माहिती आपण दिलेली आहे, तुम्ही माहिती पण वाचू शकता. कारण माहितीमध्ये सगळं आपण मेन्शन केले कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता. आत्ताच 12वीचा निकाल लागलाय, जर 12वीला तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही आता तुमचं फर्स्ट इयर चालू झालं, ज्या पण तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलं असेल, तुमचं फर्स्ट इयर चालू झालं की तुम्ही त्या गोष्टीसाठी क्लेम करू शकताय, त्याच्यासाठीची तुम्ही स्कॉलरशिप भरू शकताय. हे फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून हा अवेअरनेस व्हिडिओ बनवला. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला असाच पद्धतीने येईल की फॉर्म कसा भरायचा एक्झॅक्ट. जर तुमचं तुम्ही भरणार असाल, तुमच्याकडे लॅपटॉप असेल, तुमच्याकडे PC असेल, तर तुम्ही फॉर्म कसा भरायचा यासाठीचा पुढचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन फॉर्म्स भरायचे, भरतीचे फॉर्म भरायचे, स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे आपण या आपल्या YouTube चॅनलवरती सांगत जातोय, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही तुमचा वैयक्तिक ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकताय. त्यानंतर आपल्याला जर बांधकाम कामगार स्कॉलरशिप भरली आणि त्याचा आपल्याला स्टेटस चेक करायचा, तर स्टेटस हा असा काही चेक करता येणार नाही, पण तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमचं लॉग इन करून तुम्ही बघू शकताय. जर अकाउंटला तुमच्या पैसे आले असतील तर तिथं जसं इंटिमेशन येत आहे तुम्ही चेक करू शकताय. ज्या काही डेट्सच्या बाबतीत मगाशी मी बोललो तसं कुठल्याही शेवट तारीख अशी नाही आहे. दरवर्षी तुम्ही तुमचा तो कोर्स संपायच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरू शकताय. जर 10वी आणि 12वीच्या तुम्हाला 10,000 रुपयेसाठी क्लेम करायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही वर्षी, म्हणजे 10वी झाली तुम्ही 11वीला गेलाय तर 11वीला तुम्ही 11वीचा पण फॉर्म भरू शकताय आणि 10वीचा पण फॉर्म भरू शकताय. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा, बघा. त्यानंतर इथं माहिती
माहिती जी दिलेली आहे ना ती खरोखर सदर बांधकाम स्कॉलरशिप आहे ना, ही बांधकाम कामगार असलेल्या मजुरांच्या पाल्यासाठी आहे. गव्हर्नमेंटचा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, की तुम्ही जर तुमचे आई वडील बांधकाम कामगार आहेत, तुम्ही चांगलं शिकताय, तुम्ही मार्क्स पाडताय, तुम्ही मेरिटमध्ये येताय, तर तुमच्यासाठी म्हणून असा गव्हर्नमेंटने हे चालू केलेलं आहे. तर खरोखर याचा लाभ घ्या. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती होईल. आणि एक्झॅक्ट जर बांधकाम कामगार म्हणजे काय आहे किंवा कशासाठीची तिची प्रोसेस असते, काय मिळतं हे जर बघायचं असेल तर आपल्या इथे यूट्यूब चॅनलला हाच व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओवर क्लिक करा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या बाबतीतल्या सगळ्या मिसकन्सेप्शन्स दूर होतील. आणि दरवर्षी हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, हक्काचे तुमच्या स्कॉलरशिप आहे. तर ही गोष्ट फॉर्म भरायला तुम्ही चुकवू नका.